आजी आजोबा किंवा त्या वयाचं कोणीतरी घरात असणं आणि त्यांचा गायडन्स मिळणं हे किती आपण मिस करतो. आता या चित्रपटात, आता मी सुद्धा हा चित्रपट पाहिलेला नाहीये, जे काही ऐकलंय ते लोकेशकडनं ऐकलंय, पण ते जे काही ऐकलंय ते गोड आहे. पण आज सुद्धा असं वाटतं की आजी आजोबा ही कॉन्सेप्ट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फार महत्वाची आहे. म्हणजे आपले आजी आजोबा कदाचित करेक्ट होते म्हणून आपण आता काहीतरी करेक्ट आहोत. ते सगळं किती मिस करता, किंवा आजी आजोबांनी दिलेला कुठला सल्ला तुमच्या लक्षात आहे का, जो आज काम करताना तुम्ही वापरताय? मिलिंद? संपूर्ण 100% देऊन कुठलंही काम करणार. जे काय करशील चूक बरोबर, रॉंग राईट, चॉईस तुझा आहे. तू काहीतरी करायला घेतलेलं आहेस, मग ते 100% कर. मग त्याचे जे काय परिणाम होतील ते भोगायची तयारी पण ठेवच तू, पण ते करताना ते 100% कर. त्याच्यात कुठेही मग मध्येच जाऊन अरे बापरे आता नको का, हे नको, किंवा नाही मग आता मला ह्याच्यापेक्षा हे वाटतंय, नाही. डिफोकस होऊन तुम्ही सगळ्या दगडांवर पाय ठेवायला लागला तर कधीच काही जमणार नाही तुम्हाला. ही गोष्ट माझ्या आजोबांनी आणि आजीनी पण खरं तर ती फारच चांगली शिकवली होती, की जी अजून तरी उपयोगी पडते. मामा, तुम्हाला आठवतंय तुमच्या आजी आजोबांनी काही सांगितलं? आमच्या आजी आजोबा पाहिलेच नाही आम्ही. हो. माझ्या आईने मला एवढंच सांगितलं की तुझ्या आता क्षेत्रात आहेस कलेच्या, कुठल्याही विद्यार्थी दशा सोडायची नाही कधी. कायम शिकत राहिलं पाहिजे, कायम. शिडीला 100 पायऱ्यात तर तुम्ही 95-96 पर्यंत पोचलाय असं वाटत असेल तर, पण अजून वर आहेत हे विसरू नका. आजी आजोबांनी तूच देत मला नाही, मला खूप इंटरेस्टिंग, ह्या विनोदाचं पण मागे पण इंटरेस्टिंग होतं की तू करून बघ काय होते, बघ काय असं वागायचं ना, असं वागून बघ, तिकडे वागायचं तिकडून बघ. त्यामुळे जे आता घडतंय ना, म्हणजे जे काम मिळायला लागलं ना ते उशिरा मिळायला लागलं, पण स्वतःच्या धडपडीतनं आणि एक्सपिरियन्समधनं मिळालं. हे आय थिंक खूपच इम्पॉर्टंट मला असं वाटतं. जे असं बांधून ठेवायचा काही प्रयत्न नव्हता, तू करून बघ. इंजिनिअरिंग नाही वाटत त्यांना, झालं ना तुला नाही करायचं जॉब, ओके यू फेस इट. तुला मॅनेज करता येते का तुझं आमचं जाऊ दे, तुला येते का? हे मला इतकं इंटरेस्टिंग हे वाटतं या त्या पिढीने केलं, म्हणजे आजीच्या पिढीने ते केलं. त्याच्यानंतर ते मग बाबांना करावं लागलं की आजी म्हणते आता काय करायचं. ते तसंच असतं ना, कारण ते आपल्या सगळ्यांसाठी ते जास्त वायझर असतात, जे आता आपण बघतोय. असं गप्पा मारताना जाणवतंय की किती वाईज विचार येते. तर त्यामुळे ते, आणि ती पळवाटच असते आपली सुद्धा. आई बाबांकडे ती गोष्ट यायला आजी आजोबांकडनं आली तर काम आपलं सोपं होतं. तर मला तेच वाटतं की तो अनुभव घेऊन आणि ते सगळं, तर मला ते फार छान वाटतं की ते वेळ लागला सगळं क्रॅक करायला, खूप वेळ लागला. की म्हणजे पहिली सिरियल जी बरी चालली ते करताना मी 29 वर्षाचा होतो. सो इतकी वर्ष गेली टू फाइंड, टू लूज माय सेल्फ, टू फाइंड अगेन वगैरे. आणि ते सगळं करत असताना मला ते कळलं की काय आजी असं होतं की तू करून बघ, सायन्स नको ना, तुला नाही वाटत त्यांना, सगळे लोक सायन्सला जातात, तुला नाही वाटत त्यांना, आर्ट्स करून बघ. हिंमत नव्हती, बट दॅट फ्रीडम मला नाही आठवत आहे, कारण तेवढा सहवासच नाही मिळाला आजी आजोबांचा. मी खूप लहान होतो, म्हणजे मी न कळणारच वय होतं, त्याच्यामुळे. तू सगळ्यात धाकटा? मी सगळ्यात धाकटा होतो. म्हणजे माझ्या वडिलांचे वडील तर माझ्या जन्माच्याही आधी गेले होते, आईची आई सुद्धा. सो तेवढे मला ती मेमरीज नाही आहे खरं सांगायचं तर. पण ना मी एक छोटंसं गंमत सांगतो, हा विषय निघाला म्हणून. ह्याच्यातलं जे नातं दाखवलं ना आजीचं आणि नातवाचं, किंवा आजोबांचं आणि नातीचं, तो मी प्रयत्न असा केला की हे असं असू शकतं का कदाचित. सो कुठेतरी सबकॉन्शियस मला असं की मी काहीतरी ते शोधण्याचा एक प्रयत्न केलाय का, की जे मी अनुभवलेलं नाहीये ते नातं असं असावं असं मला वाटलं. ते जर मला तो सहवास मिळाला असता तर कदाचित मला असं वाटतं की माझं हे नातं असं झालं असतं. ह्यांच्या जसं आहे सिनेमात आपण दाखवलंय तसं ते नातं झालं असतं कदाचित माझं आणि त्यांचं, असं मला वाटतंय. सो तो एक शोधण्याचा या सिनेमाच्या निमित्ताने मी वेगळा प्रयत्न केलाय. आणि काय म्हणतो, आजी आजोबा दाखवले पण जास्ती लोकांना पटेल, ते पटतं. ते हे जर वडील आणि आई दाखवलं होणार नाही. ते आजी आजोबा आणि नातू यांचं जे नातं आहे ना, दुधावरची साय म्हणतात ना, करेक्ट. त्यामुळे काय, त्यामुळे ते जास्ती चांगलं वाटतं. करेक्ट. माझ्या आजोबांनी मला नेहमी सांगितलं की 1 थिंग ॲट अ टाइम अँड डू इट वेल. अँड
हे आता खूप सेन्स आहे आणि मला लहानपणीपासून सांगितलं आहे. आता मला हे खूप सेन्स बनतं कारण आय रिसेंटली गॉट डायग्नोस्ड विथ ADHD. आय नेवर न्यू आय हॅड इट अँड दॅट इज दी ओनली सोल्युशन टू इट. दॅट आय हॅव टू फोकस बिकॉज आय हॅव 100 थिंग्स गोईंग ऑन. मला फोकस करून एक गोष्ट करायची आणि ती नीट करायची. हे आजोबांकडनं शिकलं. आजीकडनं मी क्युरिओसिटी शिकलो. मी एक छोटा किस्सा सांगतो. मी आजी आजोबा घरी होते आणि मी जस्ट उठून बाहेर आलो होतो खोलीत. तर माझी आजी टॅब, मोबाईल आणि नोट्स असं करून काहीतरी तिचं चाललेलं, काहीतरी बघते, नोट्स काढते फोनवर आहे आणि शी इज 89. मी बाहेर आलो आहे आणि म्हटलं तू काय करते शिली? मी जॅपनीज शिकते. म्हटलं का? लाईक नाही आता जपान ट्रिप करायची आहे ना तर तिकडे जाऊन थोडं बोलता येईल मला लोकांशी. आजीला या वयात तिला या वयात जॅपनीज शिकायची इच्छा होती अँड आय एम जस्ट लाईक की दिस इज वॉट आय वॉन्ट टू कीप ऑल माय लाईफ. जस्ट दिस क्युरिओसिटी टू जस्ट लर्न. कीप एक्सपेरिमेंटिंग हे माझे आजोबा नेहमी म्हणायचे. म्हणजे मी त्यांच्याबरोबरच एवढ्या एक्सपेरिमेंट्स केले आहेत आणि ते कधी नाही म्हणायचेच नाहीत कारण त्यांना साधारण कल्पना होती की हिला ह्याच क्षेत्रात जायचं आहे. सो या क्षेत्रासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्या तिने स्वतः शिकल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मी त्यांना मेकअप करायचे आणि ते मला करून द्यायचे. तू मेकअप करायची? मी त्यांना मेकअप करायचे रोज आणि त्यांना केस नव्हते. सो त्यांचा मेकअप मी इथपर्यंत करायचे आणि माझी आई प्रचंड त्यांना ओरडायची की तुम्ही का म्हणजे मला एक्सपेरिमेंट करून बघायचं होते पण म्हटलं नको. मला म्हणायचं होतं ते मिल्यासारखे होते पण ते ना मला करून द्यायचे कारण त्यांना माहिती होतं की हिला ह्याचा उपयोग होणार आहे. सो ही यूज टू टेल मी कीप एक्सपेरिमेंटिंग. तुला जे वाटतंय करत राहा कारण तू त्याच्यातनंच शिकणार आहेस. तू आत्ता चुकशील, तू उद्या म्हणशील नाही आज आपण असं करून बघूया. तसंच मी त्यांना स्वतःला नाटकाची खूप आवड होती. ते काम करायचे, मुखबाटाच्या चाळीत राहायचे गिरगावात. सो साहित्य संघात किंवा गणेशोत्सव आणि सगळे उत्सव तेव्हा उन्मेष एकांकिका स्पर्धा हे सगळं त्यांनी केलेलं आहे. माझ्या वडिलांनी केलंय. त्यामुळे त्यांना माहिती होतं की तर ते माझ्याकडनं वाचन करून घ्यायचे की वाच, मला ऐकू दे तू कशी वाचतेस, तुझा आवाज खणखणीत आहे. कारण तेव्हा मालिका, फिल्म्स हे स्वप्नच होतं. नाटकच महत्वाचं होतं ना की नाटकात काम करायचं आहे ना तुला, मग तुझा आवाज विदाऊट माईक शेवटच्या लाईनीपर्यंत कसा पोहोचला पाहिजे. सो ते माझ्याकडनं वाचून घ्यायचे. वाच, मोठ्यानी वाच, अजून मोठ्यानी वाच. असं समज मी शेवटच्या रोमध्ये बसलोय. सो मला ना त्याचा अजूनही उपयोग होतो कारण मी अजूनही म्हणजे मी जे शेवटचं नाटक केलं बरेच वेळा होतं ना की माईक्स बंदच पडतात. आपण कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी बाहेरगावी प्रयोग करतो पण माझा आवाज शेवटपर्यंत पोचतो आजही. सो हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकले. मी कीप एक्सपेरिमेंटिंग. माझा आवाज बेडरूम मध्ये असलो तरी मला आवाज एक्झॅक्टली बघा आजोबांनी घालून घेतलेली सवय. ते आमचं एक कॉमन आहे. माझा आवाज हा असाच. त्यांच्याकडे पण खणखणीत आवाज आहे ना, पहाडी आवाजाच्या गायिका या आम्हाला बायका म्हणून लाभलेल्या आहेत.